आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला आव्हाडांचा विरोध। जितेंद्र आव्हाड आज महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार। जागे व्हा, नाही तर 5000 वर्ष तुमच्या वाडवडिलांना जे भोगावं लागलं ते तुम्हाला ना मला भोगावं लागेल। त्यासाठी आपण महाडला जातोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीचं दहन करतोय। जितेंद्र आव्हाड आज महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन करणार। जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस। जितेंद्र आव्हाडांनी स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजू नये। हिंदू जनजागृती समितीच्या रमेश शिंदेंचा आव्हाडांवर निशाणा। नागपुरात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंचा सर्वाधिक खर्च। विकास ठाकरेंकडून 58,63,000 खर्च तर नितीन गडकरींकडून 56,51,000 खर्च। जरांगेंच्या आंदोलनापेक्षा ओबीसी आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीच्या निकालावर जास्त परिणाम होणार। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाडेंचा दावा। ओबीसी शब्द सर्व राजकीय पक्षांनी आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या प्रचारामध्ये वापरलेला आहे आणि ओबीसीकडे आम्ही लक्ष देऊ आणि त्याचे परिणाम आपल्याला 4 तारखेला पाहायला मिळेल। संभाजीनगरात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा प्रकार। जरांगे समर्थकांनी तरुणाला घरातून बाहेर काढत पोलीस ठाण्यात नेलं। तरुणाविरोधात गुन्हा दाखल। सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली, अंमलबजावणी कधी? तर 4 जून पासून उपोषण करणार, हलक्यात घेऊ नका। जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघावर भाजपचा दावा। जागा आम्हालाच मिळेल। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचं वक्तव्य। वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने पदवीधरच्या निवडणुकीमधलं केलेलं नोंदणी याचा आकडा खूप मोठा आहे आणि म्हणून या आकड्याच्या आधारावर आम्हाला विजयाचा पूर्ण विश्वास आहे। आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे, प्रदेशाच्या नेतृत्वाबरोबर कोर कमिटीत याचा निर्णय होईल। अंतिम निर्णय मित्रपक्षांशी सुकाणू समितीमध्ये बोलून महाआघाडी। काँग्रेसचे नेते दुष्काळी भागाचे दौरे करणार। काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समितीची स्थापना। दौऱ्यातून विभागीय आयुक्तांना दुष्काळाचा अहवाल सादर करणार।